चला आज परत आपण एक मिशो हॉल बघतोय. काही ड्रेस आहेत, काही साड्या आहेत आणि काही अजून वेगळ्या गोष्टी ज्या मी मागवल्यात. काही कानातल्यांचे सेट आहेत. या व्हिडिओतून मी सगळा जे खरंच चांगलं आहे तेच चांगलं सांगणार आहे आणि जे खरंच चांगलं नाहीये त्याला मी नाहीच म्हणणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच खूप छान छान प्रोडक्ट मी मागवलेले आहेत. तर चला मग चला सगळ्यात पहिलं हे प्रोडक्ट आहे. ह्यात एक पर्स मी मागवलेली आहे. फोडून मी काय बघितलेली नाही अजून. चला आपण बघू आता ही कशी निघते, छान निघते की नाही. पॅकिंग तर खरंच खूप छान केलेली आहे. वाव, थोडीशी दबल्या गेलेली, त्याचा शेप थोडासा बिघडलाय, पण ठीक आहे. पार्सल येताना थोडंफार एवढं तरी होणार, पण पर्स खरंच क्वालिटी खरंच खूप छान आहे. त्याच्यासोबत हा एक बेल्ट पण मला मिळालेला आहे. खरंच खूप छान क्वालिटीची ही पर्स मला मिळालेली आहे. त्याच्या आतमध्ये पण एक छोटा कप्पा आहे आणि चांगला आहे, स्पेस पण चांगला आहे. मोबाईल, काही पैसे आणि अजून काही थोडंफार सामान यात बसेल एवढा स्पेस यात आहे. खरंच खूप छान पर्स आहे. जर मागवायची असेल तर नक्की मागवू शकता. या सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि त्याचबरोबर कम्युनिटी पोस्टला पण देते. पुढची ही खूप व्हायरल झालेली साडी आहे. आता इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे ही साडी सध्याच्याला. कॉटनमध्ये यात कलर ऑप्शन भरपूर आहेत, पण मला हा कलर पाहिजे होता म्हणून मी हा मागवलाय. आणि खरंच खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे याचं. ह्याला काय म्हणून, टिकली, अशा टिकल्या सगळ्या साडीवर आहेत. आणि हे पदराचे गोंडे, पदर पण सगळा सेम प्लेन मध्येच आहे आणि हे पदराचे गोंडे. फॅब्रिक तर खरंच खूप छान आहे, खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे आणि कॉटन आहे. उन्हाळ्यासाठी तर कॉटन बेस्टच आहे. खूप छान मिळाली मला ही साडी. त्यानंतर ही पण एक साडी आहे, ब्ल्यू कलर मध्ये मी मागवलेली आहे. ह्याच्यावरती जी व्हाईट बुट्टी आहे ती प्रिंट नसून थ्रेड वर्कच आहे ते पण, त्यामुळे मी ही मागवली. जर प्रिंट असती तर मी मागवली नसती ही साडी. बघू, ह्याचं पण फॅब्रिक खरंच खूप सॉफ्ट आहे. ह्याच्यामध्ये ही बुट्टी व्हाईटवाली ही सगळ्या साडीवर आहे आणि ह्याचा पदर हा असा आहे. ह्याचा पदर आहे, पदराला छान गोंडे पण आहे आणि कलर पण खरंच खूप छान आहे आणि त्यातले त्यात फॅब्रिक पण खूप सॉफ्ट आहे. त्यानंतरची अजून एक ही साडी आहे जी ऑफ व्हाईट कलर मध्ये मिळालेली आहे मला. मला ना खरं तर अशा फार प्रिंट असलेल्या गोष्टी मला स्वतःला जास्त आवडत नाही, पण साडीचं कापड पण तेवढंच छान आहे आणि ही प्रिंट पण तेवढीच छान आहे. मला नाही वाटत की लगेच एक दोन वेळा धुतल्यानंतर ही प्रिंट जाणारी आहे म्हणून. साडीचं कापड पण तेवढंच सॉफ्ट आहे, खरंच खूपच छान आहे. आणि हा त्याचा पदर, हा पदर आहे आणि ही अशी प्रिंट पूर्ण साडीमध्ये. उन्हाळ्यासाठी तर साडी खरंच खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. या साड्या जर आपण दुकानात घ्यायला गेलं तर नक्कीच या प्राइस मध्ये मिळणारच नाहीत आणि त्यातले त्यात फिरायला पण खूप लागेल. आपण काय मागतोय ते कळतच नाही दुकानदारांना, ते काहीतरी वेगळंच दाखवत असतात. त्यापेक्षा आपण ऑनलाईन स्क्रोल करून आपल्याला पाहिजे तेवढं बघू शकतो आणि आपल्याला पाहिजे ते प्रोडक्ट आपण घरबसल्या मागवू शकतो. पण एक व्हाईट कलर मध्ये साडीच आहे. हिच्यावर पण पिंक कलरची लोटसची प्रिंट आहे. त्याला उघडून बघू, ही मी फोडून बघितलेली नाहीये. हे लिनन कॉटन जे असतं ना त्या टाईप मध्ये हे फॅब्रिक आहे आणि ह्याच्यावरची प्रिंट, मला खरं तर खरंच प्रिंटवाल्या गोष्टी जास्त आवडत नाहीत, पण ह्याच्यावरची पण प्रिंट खरंच खूप छान आहे. आणि ह्याला जी डिटेलिंग लेसची दिलेली आहे ना ती तर खरंच खूप छान आहे, खूपच छान आहे. पिंक कलरचा ह्याच्यात ब्लाउज पीस दिलेला आहे. हा यातला ब्लाउज पीस आहे आणि हा पदर आहे. पदरावरती थोडासा ब्राऊन कलर मध्ये लाइनिंग आहेत आणि ही जी लोटसची प्रिंट आहे ही पूर्ण साडीमध्ये, ही लोटसची प्रिंट सगळ्या साड्यांमध्ये, पूर्ण साडीमध्ये ही लोटसची प्रिंट दिसणार आहे. पण हे कॉम्बिनेशन, केवढं छान कॉम्बिनेशन दिसतंय हे. खरंच खूप छान साडी आहे ही, नक्की मागवू शकता. चला पुढचं प्रोडक्ट आपण बघू. हा एक कुर्ता सेट आहे. त्यानंतर एक ओढणी, छान आहे, ओढणी पण छान आहे. त्यानंतर हा टॉप. ह्याच्यावरची ही बुट्टी पण प्रिंट मध्येच आहे, पण ही ना निघणारी नाहीये. जी रबर प्रिंट असती ना तशातली ही बुट्टी आहे, ही निघणारी नाहीये लगेच.
पण छान आहे, ड्रेस छान मिळाला. मिशोच्या पार्सलमध्ये ना आजकाल हे असे कार्ड मिळतात खरं तर. म्हणजे त्याच्यावरती त्यांनी सांगितलेलं असतं की तुम्ही ह्याच्यावरती रिव्ह्यू टाका, चांगला रिव्ह्यू टाका, 5 स्टार रेटिंग द्या आणि कॅशबॅक काही मिळवा म्हणून. पण जर खरंच प्रोडक्ट चांगला असेल ना तर जे कुणी मागवणार आहे, जे कस्टमर आहेत ना, ते स्वतःहून तिथपर्यंत जातात आणि रिव्ह्यू टाकतात, जेणेकरून दुसऱ्या मागवणाऱ्यांना पण कळालं पाहिजे की हो बाबा हे प्रोडक्ट खरंच चांगलं घेण्यासारखं आहे म्हणून. त्यामुळे मला तरी वाटतं सेलरनी अशा प्रकारचे कार्ड द्यायला नको की तुम्ही रेटिंग द्या त्यानंतर मग तुम्हाला काही कॅशबॅक मिळेल म्हणून. म्हणजे हे कॅशबॅकसाठी बरेच जण म्हणजे 20-30 रुपये, काही ठिकाणी 5-10 रुपये अशा कॅशबॅक त्यातनं मिळतात. तेवढ्या कॅशबॅकसाठी पण कुणीतरी रिव्ह्यू टाकतच असणार आहे. म्हणजे ते प्रोडक्ट चांगलं आहे की नाही खरंच हे समोरच्याला ओळखणं थोडंसं अवघड होणार आहे. त्यामुळे असे कार्ड मला तरी वाटतं की सेलरने द्यायला नाही पाहिजे. जर तुमचं प्रोडक्ट खरंच चांगलं आहे ना तर कस्टमर स्वतःहून तिथं येऊन चांगला रिव्ह्यू देणार आहे. चल ड्रेस बघू. ड्रेसचं कापड छान आहे. ही त्याची पॅन्ट, ओढणी पण खरंच खूप छान आलेली आहे. मस्त आली ओढणी, छान आहे. मला ना ह्या अशा जर दिसत असेल तर ह्या अशा छोट्या डिटेलिंग असणाऱ्या गोष्टी ना मला फार आवडतात. म्हणजे ह्यात तेवढ्यात दिसत पण नाही खरं तर, पण त्याच्यावरनं खरंच खूप फरक पडतो. म्हणजे खूप फरक पडतो. त्या ड्रेसची प्राइस त्याच्यावरनं कळती. त्या म्हणजे सगळंच या अशा छोट्या डिटेलिंगवरनं त्या ड्रेस बद्दल लगेच कळतं की हा चांगला आहे की वाईट आहे म्हणून. त्यानंतर ह्याचं टॉपचं पण फॅब्रिक खरंच खूप छान आहे. एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे. हे सगळे ड्रेस मी ट्राय केलेला ह्या किंवा ह्या कोपऱ्यात तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेलच. किंवा जर नाही माझ्याकडनं अटॅच करणं झालं तर इंस्टाग्रामला तर नक्की तुम्हाला ही रील बघायला मिळेल. त्यामुळे जाऊन इंस्टाग्रामला पण मला फॉलो करा. खूप छान आहे हा ड्रेस, खूपच छान आहे. फॅब्रिक पण तेवढंच सॉफ्ट आहे. चल त्यानंतरचं दुसरं प्रोडक्ट आपण बंगाल कुर्ती आहे. हिचं फॅब्रिक खरंच खूप छान आहे, रेयॉन मध्ये आणि वरनं ही प्रिंट आहे. ही थोडीशी रबर प्रिंट मध्ये असणारी प्रिंट आहे. जर म्हणजे आपला यूज जर सॉफ्ट असेल, जर ब्रश न लावता किंवा खसखस न धुता जर आपण हे वापरलं ना तर ही प्रिंट लवकर खराब होत नाही. पण फार खसखस घासून धुतलं आणि खूप हार्श वापर जर असेल ना तर ही प्रिंट लवकर निघू शकते. जर सॉफ्ट वापर असेल तर ही प्रिंट लवकर निघत नाही. आणि रेयॉन फॅब्रिक असल्यामुळं नक्कीच एक साईज मोठीच घ्यायला पाहिजे, कारण ते फॅब्रिक आकसलं जातं आणि तो कपडा मग परत उपयोगात येत नाही. तसं बघायला गेलं तर खूप सॉफ्ट आणि असं थंड फॅब्रिक आहे. हे थंड पडलेलं आहे. हे खूप छान आहे. कलर पण ह्याचा खरंच खूप छान आहे. चला पुढचं प्रोडक्ट 3 पीस सेट आहे हा. तर मी आल्याबरोबर लगेच उघडून बघितला होता, कारण खूप दिवस ह्याची वाट मला बघायला लागली होती. त्यामुळं ही त्याची पॅन्ट आहे. पॅन्ट अस्तर सहित ही पॅन्ट आहे. त्यानंतर ही ओढणी आहे. ओढणीवर पण त्यांनी पॅच दिलेले आहेत. ओढणीच्या 2 कोपऱ्यांना 2, इकडच्या 2 कोपऱ्यांना म्हणजे ओढणीच्या कोपऱ्यांवर त्यांनी हे असे पॅच दिलेले आहेत. त्यामुळे ती ओढणी खरंच खूप छान दिसतीये. आणि त्यानंतर हा त्याचा टॉप. म्हणजे हे फॅब्रिक जॉर्जेटमध्ये ह्याचा कलर पण जाणार नाहीये आणि हे आकसणार पण नाहीये. खूप छान आहे. किती जरी वापरला तरी पण ह्या ड्रेसला काहीच होणार नाहीये असा हा ड्रेस आहे. खूपच छान. त्यानंतरचा हा एक टी शर्ट, टॉप म्हणू शकतो किंवा टी शर्ट म्हणू शकतो ह्याला. म्हणजे टी शर्टच आहे पण थोडासा फॅन्सी मध्ये. ह्याला खाली हे नॉट दिलेले, पाहिजे तेवढा तुम्ही त्याला क्रॉप करू शकता आणि पाहिजे तेवढा तुम्ही त्याला लॉंग करू शकता. तसा तो असताना क्रॉप मध्येच आहे, पण जर अजून शॉर्ट करायचा असेल तरी करू शकता. फॅब्रिक ह्याचं खरंच खूप छान आहे. त्यानंतरचं जे प्रोडक्ट मी दाखवते ना ते मी गेल्या जवळपास मला वाटतं 4 वर्षांपासून मी वापरते. आणि सेम प्रोडक्ट मी परत मागवलं, पण जे मी अगोदर मागवलेलं होतं ना त्या प्रोडक्टची क्वालिटी इतकी छान होती. त्याच्यापेक्षा जे मी आत्ता मागवलेले प्रोडक्ट आहे ना त्याची क्वालिटी मला वाटतं एक 30-1% कमी आहे. म्हणजे मी 550 मागवलेला होता. जो मी अगोदर मागवलेला त्याची क्वालिटी खरंच इतकी छान होती ना, म्हणजे विश्वासच बसत नाही की ही मिशोवरून मला मिळालेली होती. पण मी आत्ता जो मागवलाय ना तो मला थोडासा म्हणजे पातळ वाटतो. जो मी पहिले मागवला होता त्याच्या आणि ह्याच्या कंपॅरिझन मध्ये हा थोडासा पातळ आहे. पण घेऊ शकता, एवढा पण वाईट नाहीये. म्हणजे छान आहे. म्हणजे त्याची प्राइस पण त्यावेळेला जास्त होती. म्हणजे सेम सेलर कडनं मी तो मागवलेला आहे. म्हणजे जी ऑर्डर मी अगोदर टाकलेली होती त्याच प्रोडक्टवर जाऊन मी तेच प्रोडक्ट परत मागवलेलं आहे. तरी पण मला एवढा बदल बघायला मिळाला. पण 4-5 वर्षात कदाचित एवढा बदल मिळणं हा वाला माझा जुना शेपर आहे. आणि ह्याचं कापड म्हणजे खूप छान आहे. खूप म्हणजे असं जाड पण आहे आणि खरंच खूप छान आहे. याला मी आता जवळपास 4 वर्ष झाले तर तसा मी वापरते हा. आणि माझ्याकडे एवढा एकच शेपर आहे. कुठलाही कार्यक्रम असला आणि कुठल्याही साडीच्या खाली हा कलर जातो.
त्यामुळे मी हा एकच शेपर प्रत्येक साडी खाली वापरते, तरी पण त्याला काहीच झालेलं नाही, ना लूज पडलाय ना काही, आणि खूप कम्फर्टेबल आहे. म्हणजे शेपर घालून बसता येतं की नाही, किंवा शेपर घालून चालता येतं की नाही, तर तसं काहीच यातनं होत नाही. छान चालता येतं, छान मांडी घालून पण यातनं मला बसता येतं. आणि हा मी नवीन मागवलेला, म्हणजे क्वालिटीत थोडासा 19-20 म्हणू शकतो तसा फरक आहे ह्याच्या क्वालिटीत. हा पण छानच आहे, तसा तुम्ही मागवू शकता. दिवस जर टिकत असेल, 200-250 रुपयांची गोष्ट तुम्हाला 4-5 वर्ष जर टिकत असेल तर काही वाईट नाहीये ना. खरंच खूप छान आहे. छान साडी दिसायला पाहिजे तर साडी शेपर हा असायलाच पाहिजे. तुम्ही नक्की मागवू शकता. थोडासा 19-20चा फरक आहे, पण तेवढा मला वाटतं म्हणजे चालून जाणार आहे, एवढं काही वाईट नाहीये. कापड पण छान आहे, सॉफ्ट आहे आणि कम्फर्ट. मी काही कानातल्यांचे जोड मागवलेले, त्यामध्ये घातलेला मी हा एक आहे. हा पण मी मिशोवरूनच मागवलेला आहे. आणि अजून काही 2-4 जोड मी मागवलेले, ते मी तुम्हाला दाखवते. त्यातला हा पहिला. सगळ्या कानातल्यांची पॅकिंग खरंच खूप छान आलेली आहे. खूपच छान मला मिळाले सगळे कानातले. खरंच क्वालिटी पण सगळ्या कानातल्यांची खूप छान आहे. मी सगळेच कानातले उघडून बघितलेले, सगळे कानातले मला खरंच खूप छान मिळाले. त्यानंतरचा हा 2च्या सेटमध्ये मला मिळालाय. एक पिंक कलर आहे आणि एक ग्रीन, डार्क ग्रीन कलर आहे. छान आहे, खरंच खूप छान आहे. हे सगळं मी आता काढून दाखवत नाही, पण कानातले खरंच खूप छान आहे. मी बघितलेले ते काढून, खूपच छान आहे. म्हणजे तुमचा ड्रेस किती जरी छान असेल आणि तुम्ही जर खूप साधेसे छोटेसे जर इयरिंग्स कानातले घातले, तर त्या ड्रेसचा लुक पण तेवढा छान दिसत नाही. पण साधासा, अगदी साधासा ड्रेस असेल आणि त्याच्यावरती तुम्ही थोडेसे मोठे छान उठावदार जर कानातले घातले ना, तर त्यात आपला लुक अजूनच खुलून दिसतो आणि अजूनच छान लुक दिसायला लागतो. त्यामुळं कानातल्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. हे कानातले तुम्ही घेऊ शकता. हे जे काही मी दाखवते सगळे कानातले खरंच खूप छान आहे. ह्यातले तुम्ही घेऊ शकता. त्यानंतरचा एक पॅकिंग खरंच खूप छान आलेली याची पण. हा ना मी काढून दाखवते, कारण हा त्या गुंडाळायला गेलेलं आहे त्याचं खालचे लटकन. खूपच छान आहे, खूपच छान. सिंगल कानातले जरी घातले, गळ्यात काही नाही घातलं तरी पण असे कानातल्यांनी लुक खरंच खूप छान दिसतो. आणि कानातले पण खरंच तेवढे छानच आहेत हे. त्यानंतरचा हा एक आहे. हा म्हणजे नाजूक अगदी एक स्टोनचेच हे कानातले, सिंगल स्टोनचे. दोन्ही आता मी काढून दाखवत नाही, पण खरंच खूप छान आहे हे कानातले. माझ्या नेलपेंटकडे खरंच बघू नका. माझ्याकडनं ती जी पहिली लावलेली ती काढणंही झाली नाही आणि दुसरी लावणंही झाली नाही. खरंच खूप छान आहे हे कानातले. नक्की घेऊ शकता जर पाहिजे असेल तर. हे एक पार्सल. यात ही मला बहुतेक 300च्या आतच मिळालेली आहे. बघू आता क्वालिटी कशी आली ते बघू. अरे मला वाटलं तर ही छोट्या साईज मध्ये, म्हणजे मी ह्यातली निम्मी एवढीच साईज मला वाटलं होतं की एवढीच येईल. म्हणजे मी आरवीसाठी एक छोटंसं कुठेतरी जायचं असेल तर तिची पाण्याची बॉटल किंवा छोटासा खाऊ काहीतरी राहील या हिशोबाने मी ती मागवली होती. पण हिची साईज बऱ्यापैकी मोठी आली आणि कापड पण खरंच खूप छान आलेलं आहे. आता ही बॅग माझी तुझी नाही, आता ही बॅग माझी आहे. तुझी आहे. लगेच आली आली मध्ये शाळेची. यात तुझं काय बसणार आहे शाळेत? बुक नाही बसत यात बुक. नाही बसत. आणि यात पेन्सिल. बर आणि इथं बॉटल बस. बर. चला, आरवीने सांगितलं तर ही बॅग माझी शाळेची मोठी आली आहे म्हणल्यावरती मग शाळेच्या उपयोगात येणार आहे, म्हणून मग तिची. चला बघू. शाळेचे यात काय बसल असं मला वाटत नाही. बसतील अगं बुक्स. चला बघू. एकच कप आहे आणि एक छोटासा वॉटर बॉटलचा एक आहे. हा एक आहे, पण हा मोठा म्हणजे बऱ्यापैकी मोठा आहे स्पेस, आणि छोटा याच्या आतमध्ये पण येते छोटा. आणि त्यानंतर हा एक समोर एक छोटा. प्राइसच्या हिशोबाने खरंच खूप छान आली. म्हणजे ते हलक्यातले जे बेल्ट असतात ना, म्हणजे फक्त एवढेच बेल्ट असतात, ते पण एकदम पातळ क्वालिटीचे बेल्ट नाहीयेत. बेल्ट पण चांगले दिलेले आहेत. म्हणजे सगळ्या पूर्ण बॅगची क्वालिटी खरंच छान आहे. ही नक्कीच घेऊ शकता. म्हणजे आता आरवी सेकंडला जाते खरं तर, पण तिचे म्हणजे रोजच्या टाइम टेबल नुसारचे बुक्स ह्यात बसू शकतात. तर म्हणजे फर्स्ट ते सेकंड पर्यंतच्या मुलांना तुम्ही हे नक्की घेऊ शकता. इतकी छान ही बॅग मला मिळालेली. खरंच क्वालिटी खूप छान मिळाली. म्हणजे मला वाटलं होतं की यातली अर्धी एवढी छोटीशीच असेल, पण बऱ्यापैकी मोठी मला मिळाली ही. त्याचं हे एक पार्सल. यात ड्रेस आहे. चला बघू ते. खादी कॉटन जसं असतं ना, हे त्यामधलं ह्याचं कापड आहे.
आणि उन्हाळ्यासाठी तर खरंच खूप छान आहे. वन पीस सारखा हा ड्रेस आहे. गुडघ्याच्या खालीपर्यंत ह्याची लेंथ येणार आहे. पण उन्हाळ्यासाठी जर वापरण्यासाठी किंवा छोट्या मोठ्या ट्रिपला कुठेतरी जाण्यासाठी पण हा ड्रेस खूपच छान आहे. खरंच खूप छान. कापड पण तेवढंच छान आहे. जर व्हाईट शूज सोबत घातला तर हा ड्रेस तेवढाच छान दिसेल असं मला वाटतं. खरंच खूपच छान ड्रेस मला मिळालेला आहे हा. त्याची प्राइस माझ्या लक्षात नाहीये. प्राइस मी स्क्रीनवर मेन्शन करेल किंवा मग डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली असणारच आहे. त्यामुळं तुम्ही ती चेक करून तिथे तुम्हाला प्राइस पण कळेल. कारण मिशोवर ना प्राइस रोज कमी जास्त होतात. म्हणजे रोज थोडेफार प्राइस कमी, कधी कधी जास्त असं होत असतं. जर आज मला हा ड्रेस एका किमतीत मिळाला तर उद्या कदाचित त्याच्यापेक्षा कमी असू शकते किंवा कदाचित 2-5 रुपयांनी जास्त पण असू शकते. मिशोवरती प्राइस सारख्या कमी जास्त होतात. पण ह्या ड्रेसची क्वालिटी खरंच खरंच खूप छान आहे. म्हणजे आजकाल असं व्हायला लागलंय ना, मिशोवरनं मागवलेल्या एवढ्या प्रोडक्ट्समध्ये क्वचितच एखादं पार्सल खराब निघतं, नाही तर बऱ्यापैकी सगळे पार्सल छानच निघतात. पार्सलमध्ये ना एक साडी आहे. त्याचं ब्लाऊज खरं तर माझ्या लक्षात नाहीये रेडीमेड आहे की ब्लाऊज पीस आहे. चला आता आपण बघू कसं निघतो ते. रेडीमेड ब्लाऊज आहे याचा. हा असा फ्रंटचा लुक आहे आणि हा असा बॅकचा लुक आहे. याची एक नॉट गायब आहे का? हो. याला एकच नॉट आहे बॅकची. एक नॉट गायब केली त्यांनी. कदाचित लावायची विसरले. पण ब्लाऊज खूप छान आहे. म्हणजे मला 1050च्या आसपास ही साडी बसलेली आहे. म्हणजे त्या याच्यात ब्लाऊज पण रेडीमेड मिळतोय म्हणजे काहीच नाहीये ना. कारण ब्लाऊज असा जर करायला गेलं डिझाईन आणि शिलाई मिळूनच ह्या ब्लाऊजचे जातात 700-800 रुपये. त्यात साडी पण मिळते आणि ब्लाऊज पण मिळतोय. चला आता आपण साडी बघू. साडी मध्ये पूर्ण प्लेन आहे. फक्त बॉर्डरला त्याला लेस लावलेली आहे. अरे ह्याच्यासोबत अजून एक ब्लाऊज पीस मिळाला. त्याच्यात रेडीमेड ब्लाऊज तर मिळालाय पण अजून एक ब्लाऊज पीस मिळाला. म्हणजे ही काहीतरी चुकीनं आलंय का? म्हणजे ह्यात हे चुकीनं आलंय का साडीसोबत ब्लाऊज पीस पण आणि ब्लाऊज पण आहे? मलाच कन्फ्यूज होतंय खरं तर. म्हणजे काय चुकीनं आलंय नेमकं? ब्लाऊज पीस चुकीनं आलाय का ब्लाऊज चुकीनं आलंय हे बघावं लागेल मला. मी तसं व्हिडिओच्या स्क्रीनवर लिहून देईलच की काय नेमकं, म्हणजे चेक करून लिहून देईल की मला काय चुकीनं आलंय म्हणून. ब्लाऊज चुकीनं आलाय का ब्लाऊज पीस चुकीनं आलाय का येताना हे असंच येत आहे ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज दोन्ही पण. चला तर मग हा साडीचा पदर आहे. पूर्ण साडी प्लेन आहे आणि त्याला ही अशी लेस आहे बॉर्डरला. साडीचं कापड पण खूप छान आहे, लेस पण खूप छान आहे आणि तो रेडीमेड ब्लाऊज पण खूप छान आहे. आणि हा ब्लाऊज पीस जरी शिवला तरी पण ह्या साडीचा लुक तेवढाच छान दिसणार आहे. हा ड्रेस ह्याचा तर मी इतके दिवस थांबले ह्या ड्रेससाठी. म्हणजे खूप दिवसांपासून हा ड्रेस आउट ऑफ स्टॉक होता. तो मला आत्ताशी मिळाला. चला आता उघडून बघू. ह्यात ना हा एक कलर आहे आणि एक स्काय ब्लू कलर पण ह्यात मिळतोय. वाव. म्हणजे जेवढे दिवस मी या ड्रेससाठी थांबले ना तसाच हा ड्रेस आलेला आहे. कॉटनच्या फॅब्रिकमध्ये, पॅन्ट पण कॉटनमध्ये. खूपच सॉफ्ट आणि खूपच छान फॅब्रिक आहे याचं. त्यानंतर ओढणी. थोडीशी ब्रासो नेट मध्ये याची ओढणी आहे. ओढणीला छान डिटेलिंग लेस लावलेली आहे. बाकी प्लेन आहे ओढणी सगळी. आणि ही कॉटन नाहीये, ब्रासो नेट मध्ये ही ओढणी आहे. पॅन्ट बघितली, ओढणी बघितली. आता सगळ्यात महत्वाचं टॉप. मी पण तेवढीच एक्साइटेड आहे बघायला. चला. वाव. म्हणजे पूर्ण कॉटन मध्ये हा ड्रेस आहे. फॅब्रिक एवढं सॉफ्ट, खरंच खूपच छान आहे. ह्याच्या आतमधला अस्तर सुद्धा कॉटनच आहे. आणि घेर ह्याचा दिसतोय तुम्हाला, बघू शकता खूप जास्त घेर आहे. खरंच खूपच छान ड्रेस आहे. डोळे झाकून हा ड्रेस मागवू शकता एवढा छान ड्रेस आम्हाला मिळालेला आहे. खरंच खूप छान ड्रेस आहे. बाहीला पण खालच्या साईडला फ्रिल आहे. खूपच छान. म्हणजे बाहीची पण डिटेलिंग खूप छान आहे, खूपच छान.
खरंच विश्वास बसत नाहीये माझा की हा ड्रेस मी मिशोवरून मागवलाय म्हणून. खूपच छान. बघा, असा होता आजचा हा व्हिडिओ. ह्याच्यापैकी सगळ्यात जास्त कुठलं प्रोडक्ट तुम्हाला आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबरही शेअर करा, म्हणजे त्यांना पण छान शॉपिंग करता येईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग भेटू परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.